नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो भाग आहे हा भाग परीक्षेच्या माध्यमातून जर आपण पाहिला तर या भागामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी आपल्याला एकंदरीत परीक्षेला विचारलेल्या होत्या आणि कोणत्या विचारल्या जातील याकडे विशेष आपल्याला नजर टाकायची आहे. आणि त्यासाठी आपण हा पहिला जो काय प्रश्न आहे हा तुमच्या समोर आहे, या प्रश्नाचं विश्लेषण करणार आहोत. बारकाईने ऐका मित्रांनो. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला तुम्ही काय म्हणताय, MPSC म्हणताय, आणि या आयोगाचे माजी अध्यक्ष कोण होते आणि ज्यांचा कार्यकाळ हा जो आहे हा डिसेंबर 2025ला पूर्ण झालेला आहे, हे लक्षात राहू द्या. आणि याचं एकदा उत्तर आपण क्लिअर करून घेऊ. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राजनीश सेठ असं उत्तर आहे. आणि राजनीश सेठ हे जे आहेत, बारकाईने ऐका, यांची नियुक्ती करण्यात आली होती ऑक्टोबर 2023ला नियुक्ती झाली होती. आणि मग त्यानंतर पुढे काय झालं तर यांची जी काय म्हणजे यांचा जो काय कालावधी आहे हा कालावधी डिसेंबर 2025ला पूर्ण झाला. आता लक्षात राहू द्या, हे काय आहे, या पदाच्या बाबतीमध्ये विशेष आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, त्यासाठी सर्वांनी लक्ष द्या. बघा, या पदाचा जर आपण विद्यार्थी मित्रांनो विचार केला आपल्या संविधानामध्ये तर असं आपल्याला लक्षात येतं, एक कलम आपल्याला पाहावं लागतं. पण तत्पूर्वी आता यांचं जे काय पद आहे हे जर रिक्त झालं आहे तर रिक्त झालेल्या पदावरती कुणाला तरी बसवायला पाहिजे. म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे विवेक भिवनवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांना सध्या पदभार दिलेला आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या मित्रांनो. आता समजून घ्या, जर तुम्ही संविधानाचं कलम 315 पाहिलं, कलम किती पाहिलं, 315, तर हे कलम 315 सांगतं की भारतामध्ये जे असलेले स्टेट कमिशन आहेत, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत, यांचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर सदस्य असतील असं म्हटलंय. मग अध्यक्षाचं जे काय कलम आहे हे कलम तुम्हाला 300 किती बघायला मिळतं तर 315 बघायला मिळतं. आणि अध्यक्षांची जी नियुक्ती आहे, नियुक्ती जी आहे ती नियुक्ती तुम्हाला कलम 316 नुसार बघायला मिळेल. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या मित्रांनो, हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, नियुक्ती. ठीक आहे, कळालं सर्वांना. आता आपण काय करूयात, थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा इथे बघून घ्या. इथे जर आपण पाहिलं की हे जे अध्यक्ष आहेत, या अध्यक्षांना शपथ कोण देतं, तर या अध्यक्षांना शपथ देण्याचं काम कोण करतं तर राज्यपाल करत असतात. कोण करतात, राज्यपाल. म्हणून हे लक्षात राहू द्या, हा एक या ठिकाणी महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, शपथ. बरं ठीक आहे, नियुक्ती कोण करतं हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर परत पुढे राजीनामा कुणाकडे देतात, हे यांना जर वाटलं की या पदावरून आपल्याला राजीनामा द्यायचा आहे तर ते कुणाकडे देऊ शकतात, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, राजीनाम्याच्या संदर्भामध्ये राजीनामा कुणाकडे देऊ शकतात. त्यानंतर परत पुढे आपल्याला काय लक्षात घ्यावं लागणार आहे की यांची बडतर्फी कोण करू शकतं, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. आणि यांचा या पदाचा जो काय कालावधी असतो हा किती वर्षासाठी असणार आहे, कालावधी. ठीक आहे, कालावधी किती वर्ष असतो बघा. हे या सगळ्या बाबीबद्दल तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये व्यवस्थित शिकायला मिळेल. त्यासाठी आपले जे काय लेक्चर्स आहेत हे कधी मिस करू नका. हा एक महत्त्वाचा तुम्हाला जो काय डेटा आहे हा या ठिकाणी अवेलेबल होईल. नियुक्त राज्यपालच करतात बघा, नियुक्ती देखील. आणि त्याचबरोबर नियुक्ती करू शकतील पण बडतर्फी करू शकणार नाही आहेत. बडतर्फ म्हणजे काय, पदावरून दूर करणे. तर पदावरून दूर कोण करू शकतं, फक्त राष्ट्रपतीच करू शकतात, हे लक्षात राहू द्या. राष्ट्रपती करू शकतात आणि राजीनामा जो आहे ते राज्यपालाकडेच देतात. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे एक बाब लक्षात घ्या बघा, की जर नियुक्ती करायची असेल राज्यपाल करतात, पण राज्यपाल नियुक्ती संबंधित व्यक्तीची मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करतात, हे देखील लक्षात राहू द्या. बंधनकारक असतो तो सल्ला. एकतर या पदावर राहणारी व्यक्ती 62 वर्ष राहील, नाहीतर जास्तीत जास्त 6 वर्ष
ती व्यक्ती पदावरती राहू शकते. हे देखील लक्षात राहू द्या, कारण इतर लोकांना देखील इथे संधी मिळाली पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. ओके, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आला असेल. हा आपल्याला पार्ट परीक्षेला आवर्जून विचारला जाईल, म्हणून लक्षात राहू द्या. ओके, चला नेक्स्ट आपण ह्याच्यावरती जाऊ, क्वेश्चनवरती. बघा, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र हे एक लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर गोवा, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि त्याचबरोबर बार काउन्सिल ऑफ गोवा या दोन्ही राज्यासाठी एकच बार काउन्सिल आहे. आणि या बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे, करेक्ट उत्तर, ते काय असणार आहे, तर ॲडव्होकेट हर्षवर्धन निंबाळकर जे आहेत हे त्याचं उत्तर आहे. हे आता या पदावरती विराजमान झालेले आहेत. ओके, नामवंत वकील होते, हे निश्चित माहिती असेल तुम्हाला. भारतीय नौदलाचे पहिले म्हटलं की महत्वाचा प्रश्न होतो बघा. ओके, भारतीय नौदलाचे पहिले टाके घालून शिवण पद्धतीने बांधलेले जहाज कोणते आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आत्तापर्यंत आपण शिवणकाम करून टाके घालून कुठलंही जहाज तयार केलेलं नव्हतं. हे पहिलंच जहाज आहे मित्रांनो. आणि ज्या जहाजाचं नाव काय आहे, INS कौंडिन्य अशा पद्धतीचं नाव आहे, कौंडिन्य. ओके, लक्षात राहू द्या नाव, ज्याला इंडियन नेव्हल शिप असं म्हटलं जातं, असं नाव असतं त्याचं. आणि पुढे व्ही दिलंय, म्हणजे 5 नंबरचं आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर संरक्षण अधिग्रहण परिषद आहे. आणि या परिषदेने भारतीय सैन्य दलाची ताकद वाढवण्यासाठी, काय वाढवण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी किती कोटी रुपयांच्या शस्त्र व संरक्षण उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिलेली आहे. किती कोटी इथे मंजूर झालेले आहेत, तर 79 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. यावरून तुमच्या लक्षात येईल भारतीय सरकार जे आहे ते संरक्षणावरती देखील भर देत आहे. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, 4 डिसेंबर 2025 रोजी फ्रेंच देशाचा प्रतिष्ठित सन्मान, ज्या सन्मानाचं नाव आहे शेवेलियर दे ल ऑर्डरे देस आर्ट्स एट देस लेट्रेस, अशा पद्धतीने हा सन्मान आहे. आणि हा जो सन्मान आहे मित्रांनो, हा सन्मान प्रामुख्याने साहित्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळतो. मग हा जो सन्मान आहे हा कुणाला मिळाला आहे, भारताच्या रवी DC यांना मिळालेला आहे. रवी DC हे DC बुक्स पब्लिकेशनचे व्यवस्थापक आहेत, हे देखील लक्षात राहू द्या. DC पब्लिकेशन चे व्यवस्थापक आहेत, मॅनेजमेंट डायरेक्टर आहेत. हे एक पब्लिकेशन आहे भारतामधलं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा, इंडियन नेव्हल शिप आणि कौंडिन्य हे जे जहाज आहे हे आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय यात्रेत कोणत्या देशाला भेट देत आहे. आणि जवळपास 4000 किलोमीटरचं जे काय अंतर आहे ते अंतर पार करणारं हे पहिलं जहाज आहे. आणि कोणत्या देशाला भेट देत आहे, तर हे ओमान या देशाला या जहाजाने काय केलेले आहे, भेट दिलेली आहे. हे लक्षात राहू द्या. जहाजाची बांधणी कुणी केली, तर बघा शिप राईट बाबू शंकरन यांनी ही जहाजाची बांधणी केलेली आहे. आणि हे जे जहाज आहे मित्रांनो, हे जहाज गोवा शिपयार्ड या कंपनीच्या माध्यमातून तयार झालेलं जहाज आहे. आता आपण पुढे जाऊयात. बघा, जैविक विविधता जी असते, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो, आणि जैविक विविधता परिषदेचं आयोजन हे कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे ते सांगायचंय तुम्हाला. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, आर्मेनिया असं उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात राहू द्या, 1992ला जेनेदी जेनेरिओ, ओके, ब्राझील मधलं शहर आहे. आणि त्या शहरामध्ये एक पृथ्वी शिखर परिषद म्हणून परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये एक हे केलं होतं, म्हणजे या जैवविविधतेच्या संदर्भामध्ये आपण काम करू या संदर्भात एक ठराव पास करण्यात आलेला होता. आणि त्याची अंमलबजावणी प्रामुख्याने 29 डिसेंबर पासून होते. 1993 ही तारीख लक्षात राहू द्या. या तारखेपासून या मुद्द्यावरती आपण काम करत आहोत.
जागतिक लेवलला, हे लक्षात राहू द्या. ओके, म्हणून हाही एक महत्वाचा भाग असलेला आपल्याला इथे लक्षात येईल. त्यानंतर बघा, पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची पहिली उड्डाण चाचणी कोणत्या राज्यात घेण्यात आली? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? ओडिसा हे राज्य आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नंतरचा बघा मुद्दा, तर सोमालीलँड प्रजासत्ताक हा जो देश आहे, हे देशाचं नाव आहे. आणि सोमालीलँड प्रजासत्ताकला स्वातंत्र्य, व्यवस्थित लक्षात घ्या, स्वातंत्र्य व सार्वभौम राज्य म्हणून अधिकृतरित्या मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे बघा, तर त्याचं उत्तर करेक्ट काय आहे? इस्रायल हे उत्तर आहे मित्रांनो. आणि हा जो देश आहे हा 1991 पासून स्वतंत्ररित्या स्वतःचा जो काय कारभार आहे तो कारभार करत आहे. म्हणून हे पण या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे. आणि आजच्या सेशन मधला शेवटचा मुद्दा, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशन हे आहे, ही एक संस्था आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. काय म्हटलं इथे? बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक कमिशन. आणि या कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा अध्यक्षासाठी कुणाची निवड करण्यात आलेली आहे, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? PV सिंधू या बॅडमिंटन पटूची काय करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली, आणि तिच्याबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे. लक्षात घ्या, ही जी अध्यक्षपदावर कुठपर्यंत राहणार आहे? 2026 पासून 2029 पर्यंत हा तिचा कालावधी असणार आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या मित्रांनो, एवढ्या कालावधीपर्यंत ती काय करणार आहे? या पदावरती राहणार आहे. 2016ला ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या, त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवणारी ही एक पहिली खेळाडू ठरलेली होती. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. 2020 मध्ये तिने कांस्य पदक मिळवलं होतं ऑलिम्पिकमध्येच. त्यानंतर तिला तिच्या या कारभारासाठी किंवा तिच्या कामगिरीसाठी प्रामुख्याने भारत सरकारने तिचा गौरव व्हावा यासाठी तिला काही पुरस्कार दिलेले आहेत. अर्जुन पुरस्कार देखील तिला मिळाला होता, 2013ला मिळाला होता. पद्मश्री पुरस्कार 2015ला मिळाला. ओके, आणि त्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2016ला मिळाला मित्रांनो. आणि पद्मभूषण जो काय पुरस्कार आहे, हा पद्मभूषण पुरस्कार तिला 2020ला देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे जे काय पुरस्कार आहेत, हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आजच्या या भागामध्ये आपल्याला हे जे प्रश्न, हे प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट हे जे लेक्चर आहे व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या. एक मायक्रो नोट्स काढा, त्याची परीक्षेमध्ये आपल्याला रिव्हिजन करता येईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.